या मॅडम या. आलं बघा तुमचं ऑफिस. सेठ खुश ना? हो, 2 दिवसांच्या सुट्टीनंतर ऑफिसला येताना इतकं फ्रेश वाटतंय ना. कामगारांचे पैसे परत करा. नमा युवराज, नमा युवराज, नमा युवराज. काय आहे सगळं? अदिती तू काळजी करू नकोस. आपण नमा युवराजशी बोलू, मग कळेल आपल्याला. अरे पण हे सगळं कधी, कसं आणि कोणी कळवलं कसं नाही आपल्याला? तू शांत हो, शांत हो. नमा युवराजशी बोलू, मग कळेल आपल्याला. मोठ्या बाई, नमा युवराज. मोठे बाई, रत्नाका, सुहास. नमा युवराज. कुठे गेले सगळे? रत्नाका, सुहास. नमा युवराज. अगं बाई, हे आले वाटतं. यांना कळलं तर फॅक्टरीत काय झालंय ते? नानी, लक्षात ठेव, काही झालं तरी फॅक्टरीत काय झालं हे दोघांना कळू द्यायचं नाही. हो का? म्हणजे मालक आहेत ते फॅक्टरीचे, त्यांच्यापासून लपवायचं? नाही बाई, मला नाही हे पटत. पण आम्हाला नाही कळून द्यायचंय. अगं आता ते दोघं फिरून आलेत आणि लगेच टेन्शन द्यायचं त्यांना? नाही नाही, काही नको. आणि तुला कितीही काही वाटत असलं ना तरी तोंड गप्प ठेवायचं, काही बोलायचं नाही. मी कशाला काय बोलू? मला ना मुळात यात पडायचंच नाहीये. हा मग ठीक आहे. नमा युवराज. हो बाई, चला आता जायलाच पाहिजे बाहेर. हा नानी, बाहेर जाऊया, पण लक्षात ठेव काहीही बोलायचं नाहीये. कशाबद्दल पण रत्नाक्का? हा, विसरलीस? बरं झालं विसरलीस. चल. नाही, तुझा काही भरोसा नाही बाई. बाहेर जायचं, तुला सगळं आठवायचं आणि बोलून बसायचीस. नाही नाही नानी, त्याच्यापेक्षा तू एक काम कर ना. नानी, तू गप्पच बस, एक शब्द तोंडातून काढू नकोस. चला चला. हा, एक मिनिट. ऐका आणि लक्षात ठेवा, काहीच झालेलं नाही असं आपल्याला दाखवायचंय. हो हो. हा काय, हसा थोड्या. हसा हसा, इथेच हसा. हा, हसा हसा हस. अगं हास. ही तर कसं हसायचं हेही विसरलीये. सिद्धू दादा, आदित्य वहिनी मस्त मजा केली ना? मला टाकलंय तर एकटंच. हे दुमण्या, तू गप्प बस जरा. सेठ, दुमण्या, पुढच्या वेळी जाऊ ना तेव्हा तुला नक्की घेऊन जाऊ. प्रॉमिस? प्रॉमिस. बरं आता सांग, बाकी सगळे कुठे आहेत? नाही माहिती मला. ए, तू जा खेळायला, जा जा खेळ, जा. आलात तुम्ही? घ्या पाणी घ्या. प्रवासात दमला असाल. मग कशी झाली ट्रिप? फोटो फार सुंदर आलेत. यांना खरंच काही माहित नाहीये का? काय माहित? काय झालं रे? रत्नाक्का, नमा आणि युवराज कुठे आहेत? अगं आहेत, सगळे आहेत. तुम्ही आधी फ्रेश व्हा आणि मग सगळ्यांना भेटा. अदिती, बेबी, बरं झालं तू आलीस. ते थांबा ना, असं काय करताय? आत्ता तर आली ती, तिला जरा श्वास तर घेऊ द्या. किती अगं ते. अरे जावई बापू, नमा, अरे थांबा जरा, बोलणं होईल ना नंतर. सिद्धू, अदिती, अरे तुम्ही काय उभे? चला पटकन खाऊन घ्या आणि सांगा आम्हाला कुठे कुठे फिरलात तुम्ही.
अरे आपल्या फॅक्टरीत चाललं काय तेच समजायला राव देवा. अरे देशमुखाच्या फॅक्टरीला आता फक्त आग लागायचीच बाकी राहिली. अरे अख्ख्या गावभर चर्चा रंगली. नमा युवराज, अरे तुमची डोकी तर नाही फोडली? अहो काय बोलताय तुम्ही? पचकलास ना आल्या आल्या? अरे काय पचकलो म्हणजे काय? आणि काय पचकलो? अख्ख्या गावभर चर्चा आहे, सगळ्यांनाच माहिती झालंय आपल्या फॅक्टरीतली कामगार भडकलीत म्हणून. हे बघ, सिद्धू आदिती आत्ता आलेत, त्यांना काही माहिती नव्हतं. मग त्यांना तर कळलंच पाहिजे. अरे सिद्धू, नाना आका, आम्हाला सगळं कळलं. आम्ही येताना फॅक्टरीच्या ऑफिसमध्ये जाऊन आलोय आणि तिथे स्वतःच्या डोळ्यांनी सगळं बघितलंय. नमा, युवराज, काय झालंय? आणि तुम्ही दोघं ठीक आहात ना? तू कामगारांना नीट समजवलं होतंस, काम नीट चाललं होतं. अचानक काय झालं काहीच माहित नाही. कामगार भडकले. देशमुख इंडस्ट्री, देशमुख इंडस्ट्री. सीट बघितलंस? फोन बंद ठेवल्याने काय घडलं ते? फोन जर चालू असता तर आपल्याला केव्हाच कळलं असतं. नसतं कळलं, कारण काही झालं तरी तुम्हाला फोन करायचं नाही असं आम्ही ठरवलं होतं. उगाच तुम्हाला प्रवासात टेन्शन नको. मोठ्या बाई, अहो आपलाच प्रॉब्लेम आहे ना, सॉल्व्ह तर करावाच लागणार आहे. असं प्रॉब्लेम पासून पळून नाही चालणार. आता काय करायचं? मिलिंद, मिलिंद, माझे पैसे द्यायचे म्हणून पळून गेला की काय हा? मिलिंद, काय झालं ओरडायला? मिलिंद, मी माझं काम केलंय. मला माझ्या हिश्श्याचे पैसे हवेत. ऑफिसची फक्त नासधूस झालीये. मला ही देशमुख इंडस्ट्री ना जमीन दोस्त व्हायला हवी. मिलिंद, हे जरा अति होतंय हा. मी माझं काम केलेलं आहे, मला माझे पैसे हवेत आत्ताच्या आत्ता. नाहीतर मी तमाशा करेन. जरा गप्प बसतेस का? देतो. दे. व्हॉट नॉनसेन्स मिलिंद, हे खूप कमी होत आहे. मला चेक हवाय. नाही, हे टोकन आहे. तुला चेक द्यायला तुझं अकाउंट सील केलंय ना त्या राघवने. बरं, हे दिले हवेत की नको? ठीक आहे, राहू देत.
पण मिलिंद हे पैसे खूप कमी आहेत, मला अजून पैसे हवेत. हे दिलेत ना मी आता. गुपचूपपणे घ्यायचे, कळलं? नाही मिलिंद, मला आत्ताच्या आत्ता माझे जास्तीचे पैसे हवे. ते असं नाही करू शकत तू. मला लगेच पैसे हवेत. तू देतोयस की? तू वेडी. काय झालं बेटा? आपण आताच मुंबईला निघतोय. आत्ता इतक्या घाईत? हो, फॅक्टरीसाठी पैसे जमवायचे आणि आता माझ्याकडे शेवटचाच पर्याय. कुठला पर्याय? ते तुला रस्त्यात सांगते. आता निघूया, आता लगेच निघतोय आपण. चल ये पटकन. म्हणजे इतकं? अरे आदिती, नेमकं काय चाललंय हिच्या डोक्यामध्ये? बर बापू, माझा पोरगा एक एक म्हैस घेऊन जाईल. शेवटची म्हैस माझ्याकडे पोहोचली का ठरल्याप्रमाणे तुम्हाला तुमचे सगळे पैसे मिळून जातील. येऊ मग, राम राम. माफ कर मला. मी स्वप्नात देखील असा विचार केला नव्हता ग की मी तुला विकेन. तिला सावकाशने काळजी घ्यायची. अरे भाऊ, जरा थांब थांब थांब. अहो, ही म्हैस विकली ना तुम्ही? अरे हो रे बाबा, पण अरे बघ, हिला शेवटी नाही, थोड्या वेळ तरी माझ्याजवळ राहू दे हिला. अहो, शेवटी नेल्या काय ना आता नेल्या काय? मला वेळेत या सर्व म्हशी मालकाकडे पोचवायचे आहे. ए थांब. अहो बापू, बापू काय करताय? ए थांब रे. बापू, बापू काय करताय तुम्ही? प्लीज बापू, कुठल्याच मशीनला नका विकू. ए बापू, ऐश्वर्याला कसं विकू शकता तुम्ही? अरे मग मी काय करू सांग, मी काय करू? नमाचं लग्न ठरलंय, त्यात हे असं होऊन बसलंय. घरादाराच्या वाटण्या झाल्या तेव्हापासून या गोकुळ निवासातली लक्ष्मी सुद्धा टिकेनाची झाली. हो बापू, आपण काढू काहीतरी मार्ग, पण प्लीज बापू ऐश्वर्याला नका विकू. वाटलंच तर मला तुम्ही मारा मारा, लाथा बुक्क्याने तुडवा बापू मला, पण प्लीज प्लीज बापू ऐश्वर्याला नका विकू. माझी चूक झाली बापू, प्लीज. अरे मी तुला सांगितलं होतं, आधीपासून सांगत होतो ना की चावीत ठेवू नको म्हणून. पहिलंच बघ काय होऊन बसलं हे सगळं. ऐश्वर्या, ऐश्वर्या, मी काय करू ग आता? मी काय करू आता? हे थांब. अरे थांब. ए, दावाला अजिबात हात लावायचा नाही, सोड. आपण म्हशी विकल्या ते त्यांनी मालकांना. जे मालकाला जाऊन सांग आम्हाला आमच्या म्हशी विकायच्या नाहीत म्हणून. सिद्धू, नको थांबू आता. मला जे करायचं ते करू दे. अरे माझ्याकडे आता दुसरा पर्यायच नाही रे. नाही बापू अक्का, बायकांनी आपला दागिना विकायचा नाही हे संस्कार आहेत आपल्या घरचे. तसं बापू अक्का, या एक एक म्हशी तुझ्यासाठी जातीवंत दागिने आहेत, या नाही विकू शकत. आणि तू तुझ्या मालकाला जाऊन सांग आम्हाला आमच्या म्हशी विकायच्या नाहीत म्हणून. जा. सिद्धू, मला माफ कर. बापू काय करतोय हे? मला माहिती माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. मी आपल्या म्हशींना विकायला निघालो होतो. अरे एवढ्या 7 पिढ्यांमध्ये आपल्या घराण्याची नाचक्की कधीच झाली नाही. देशमुखांनी कोणत्याही कामगाराचं देणं बाकी ठेवलं नाही. चूक आमचीच झाली. चिडलेल्या कामगारांनी ऑफिसवर येऊन धुमाकूळ घातला. अरे हो बापू अक्का, पण यात तुझी काय चूक आहे? अरे पण सुहासची तर चूक आहे ना. माझ्या मुलाची चूक म्हणजे माझीच चूक. नाही बापू अक्का, आणि बघ तू अजिबात काळजी करू नकोस. आपण सगळे एकत्र असलो ना, किती मोठं संकट असू दे त्यावर मार्ग निघतोच. सुहास, तू गेला होतास ना रे बिल्डरकडे, त्यांनी पैसे नाही दिले? नाही दादा, तो बिल्डर खूप अतिशय डेंजर माणूस. मी 2-3 दिवस झाले सकाळ संध्याकाळ त्याच्या ऑफिसमध्ये फेऱ्या मारतोय, पण त्यांनी मला धमकून बाहेर काढले. असं कसं?
अरे पण आपले पैसे आहेत ते. तू एक काम कर, तू मला पत्ता दे, मी जातो आणि बघतो कसे पैसे परत देत नाही ते. नाही नको दादा, बिल्डरची पार्टी खूप पोचलेले लोक आहेत, मला खूप भीती वाटते. अरे असू देत ना, पण आपण आपल्या हक्काचे पैसे मागतोय ना, काय फुकटचे पैसे मागतोय आपण? ते काय नाही, तुम्हाला पत्ता दे, मी जाऊन बघतो. आता पैसे उभे करण्यासाठी मला ही रिस्क घ्यावीच लागेल. हे माझे आणि बयोचे काही पैसे आहेत, आणि नाना हे तू दिलेले पैसे. आणि तात्या हे माझ्याकडून 20,000 आहे. म्हणजे मला माहिती आहे की कमी रक्कम आहे. रत्ना, अगं अडचणीच्या वेळेस 1-1 रुपया देखील किमती असतो. तात्या, हे माझ्याकडचे काही पैसे आहेत. तात्या हे आमच्याकडून. हा मी आलेच. ते माझी फळं खायची वेळ झाली आहे ना, आलेच. पाहिलंत, पैसे द्यायचे नाही म्हणून कशी निघून गेली ते. रत्नाक्का जाऊ दे ना, आपली कोणा जबरदस्ती आहे का? आणि आता यावरून वाद नकोत. साधारण 70,000 रुपये जमलेत. काय इतकेच? अहो एवढ्या पैशात काय होणार आहे तात्या? डॅड, अगं तू कुठे निघाली? मोठ्या बाई, मी डॅड सोबत मुंबईला जाऊन येते. पैशांची काही व्यवस्था होते का बघते. हो अदिती, मी पण मुंबईला निघतोय. सुहासने ज्या बिल्डरला पैसे दिले त्याच्याकडून काही करून पैसे परत घेऊन येतो. ठीक आहे, लगेच निघूया. अरे सुनबाई, हे बा, ते 70,000 रुपये जमलेत. आपल्या कामगारांना सध्या हे पैसे वाटून द्या, तेवढ्यात त्यांना दिलासा मिळेल. तात्या, नाही नको, आम्ही करू सोय. घे सुनबाई, तू फॅक्टरी जरी सांभाळत असलीस ना, तरी फॅक्टरी देशमुखांची आहे, देशमुख इंडस्ट्रीज. आणि अडचणीच्या वेळेला आम्ही सगळ्यांनी मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे. घे. युवराज, हे पैसे कॉन्ट्रॅक्टरला द्या आणि तुम्ही दोघं काहीही काळजी करू नका. आपण आपली फॅक्टरी पुन्हा उभी करू. आता तात्यांनी जे काही पैसे दिलेत ते कॉन्ट्रॅक्टरला देऊन टाका. आम्ही लवकरच येतो. अदिती, मी पटकन आवरून येतो. हो. या घराला पैशासाठी असं वणवण करताना कधीच पाहिलं नाहीये मी. घराच्या वाटण्या होणं हे काही लाभलं नाही आपल्याला. मोठ्या बाई, मोठ्या बाई, मुंबईला निघाली मी. आज माझ्या हातावर दही साखर नाही ठेवणार. आणते. येते मी. यशस्वी हो.